22 एप्रिल 2025 रोजी काश्मीरमधील पहलगाम येथे भारतीय पर्यटकांवरती दहशतवादी हल्ला झाला। या दहशतवादी भ्याड हल्ल्याचा निषेध करण्यासाठी तसंच हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या नागरिकांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यासाठी पेण शहरातील गांधी वाचनालय येथे आज नागरिक व महिला मोठ्या संख्येने एकत्रित आले होते। यावेळेस भारतावर करण्यात येणाऱ्या दहशतवादी अतिरेकी हल्ला रोखण्यासाठी सरकारने बॉर्डरवर वैज्ञानिक दृष्टिकोनातून सुरक्षित वाढ करावी, जेणेकरून अतिरेक्यांना भारताच्या बॉर्डरमध्ये घुसण्यापासून रोखता येईल असे आपले विचार शिवसेना उभाटा गटाचे विधानसभा संपर्क प्रमुख प्रसाद भोईर यांनी मांडले आहे। यावेळेस पोलीस निरीक्षक संदीप बागुल तसेच शिवसेना पेण तालुका प्रमुख समीर म्हात्रे यांनी आपले प्रखर मत मांडले आहे। यावेळेस पेण पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संदीप बागुल यांनी या भ्याड हल्ल्याचा निषेध केला असून हा निंदनीय हल्ला असल्याचं सांगून गव्हर्नमेंट याच्या विरोधात योग्य ती पावलं उचलणार असल्याचं देखील या ठिकाणी सांगितलं आहे। तर काश्मीरमधील पहलगाम येथे हिंदू नागरिकांवरती झालेल्या या भ्याड हल्ल्याचा संपूर्ण भारतभर आता निषेध करून तीव्र प्रतिक्रिया व्यक्त होत असून याच भ्याड हल्ल्याचा आज पेण शहरात देखील जाहीर निषेध करण्यात आला आहे। सरांनी खंत व्यक्त केली की आपली कुठेतरी संवेदनशीलता बोथट होत चालली आहे का, परंतु सर नक्की सांगेल की काल संध्याकाळपासून जे वेगवेगळे व्हिडिओज आपल्याला प्रसार माध्यमांच्या माध्यमातून सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या समोर येत आहेत, संपूर्ण देश हळहळला, प्रत्येकाच्या डोळ्यामध्ये पाणी आहे, प्रत्येकाच्या मनामध्ये चीड आहे। आज या धकाधकीच्या जीवनामध्ये जो आपल्या कामाधंद्यामध्ये व्यवसायामध्ये व्यस्त असताना जेव्हा अशा घटना घडतात तेव्हा प्रत्येकाचं संवेदनशील मन जागृत होतं। हा भ्याड हल्ला काल रोजी मंगळवार दुपारी झालेला आहे। जवळपास 200 किलोमीटर आतमध्ये येऊन म्हणजे आपली एकदम हाय सिक्युरिटी नियंत्रण रेषेपासून 200 किलोमीटर आतमध्ये तिथे हाय सिक्युरिटी जर असतं तिथे हा भ्याड हल्ला झालेला आहे। जवळपास 4 ते 5 आतंकवादी होते आणि आपले महाराष्ट्रातील 6 जण पूर्ण भारतातील 26 लोक आता पण त्याच्यामध्ये आलेले झाले, अजूनही काही इंजर्ड आहेत। अशा भ्याड हल्ल्याचा निषेध करण्यासाठी आपण सर्व जमलेलो आहोत। खरोखर हा निंदनीय हल्ला आहे आणि त्यासाठी गव्हर्नमेंट पाहिजे तेवढे पावलं उचलते, बट त्यात कितपत सक्सेस होतो 4 जणांचा फोटो पण आलेले। आपण आता या ठिकाणी फिल्ममध्ये आपण एवढंच फक्त निषेध व्यक्त करू शकतो। आपण सर्व जमला त्याच्यावर फार धन्यवाद आणि आपण श्रद्धांजली वाहिलेली आहे। सर्व थँक्यू।